नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 3 मध्ये हवामानशास्त्र याविषयी माहिती घेणार आहोत. सेमिस्टर 3 साठी आपणाला हवामानशास्त्र आणि आर्थिक भूगोल हे दोन विषय या ठिकाणी आपल्या अभ्यासासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ठेवलेला आहे. हवामानशास्त्र म्हणजे पृथ्वीवर असणारे प्राकृतिक घटक, भूमी, जल, हवा व अप्राकृतिक घटक म्हणजे वनस्पती, प्राणी, मानव. म्हणजे जे घटक प्राकृतिक आहेत, नैसर्गिक आहेत, त्याला आपण त्यामध्ये भूमी, जल, हवा हे आहेत. व अप्राकृतिक घटक मध्ये वनस्पती, प्राणी, मानव यातील कोणत्याही घटकाला स्वतंत्र अस्तित्व नाही. भूमीला असेल, जलला असेल, पाण्याला असेल, हव्याला असेल किंवा वनस्पती, प्राणी, मानव यांना कोणत्याही घटकाला स्वतंत्र असं अस्तित्व नाही. ते एकमेकावर क्रियाप्रतिक्रिया करत असतात. यातून क्रिया प्रक्रियांचे जाळे निर्माण झालेले आहे आणि त्यालाच आपण कॉम्प्लेक्स ओल असे म्हणतो. पण हे गुंतागुंतीचे जाळे असले तरी ती वस्तुस्थिती रियालिटी असते. ही वस्तुस्थिती किंवा गुंतागुंतीचे जाळे सोडवण्याचा किंवा आकलन करून घेण्याचा प्रयत्न मानव जिज्ञासेपोटी प्रथमपासूनच करत आलेला आहे. यातूनच अनेक ज्ञानशाखा उदयास आलेल्या पाहावयास मिळतात. भूगोल ही ज्ञानशाखा त्यापैकी एक होय. भूगोल ही ज्ञानशाखा आहे, ही एक त्या ज्ञानशाखेपैकी एक आहे. प्राचीन काळी पाश्चात्य देशामध्ये जे ज्ञान निर्माण झाले त्याचा प्रारंभ ग्रीक देशातून झालेला आढळतो. भौगोलिक विचारधाराचे मूळ सामान्यतः होमर, थेल्स, एनेक्झिमॅंडर, हेकेटियस, स्ट्राबो, हेरोडोटस, टॉलेमी, अरिस्टॉटल या विचारवंताच्या साहित्यात आढळतो. हे जे विचारवंत आहेत यांनी भूगोलामधील यांचं योगदान फार महत्वाचं आणि फार मौलिक आपल्याला सांगता येतं. इरॅटोथोनिस यांनी इसवी पूर्व 272 ते इसवी पूर्व 196 मध्ये प्रथम जॉग्राफी हा शब्द वापरलेला आहे. इरॅटोथेनिस यांनी इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये, इसवी पूर्व ख्रिस्तपूर्व जॉग्राफी शब्द हा पहिल्यांदा इरॅटोथेनिस यांनी वापरलेला आपल्याला सांगता येतं. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये इसवी 200 ते इसवी 1200 या काळामध्ये अन्य विद्याशाखाप्रमाणेच भूगोलाचाही पिछेहाट झालेली आपल्याला पाहावयास मिळते. 15 शतकात टॉलेमीच्या भूगोलांचे लॅटिन भाषेत रूपांतर झाले, त्याचा विविध जगावर दुष्परिणाम झालेला पाहावयास मिळतो. टॉलेमी यांनी काय केलं, लॅटिन भाषेमध्ये रूपांतर केलं आणि त्याचा विविध जगावर त्याचा दूरगामी परिणाम झालेला आपला पाहावयास मिळतो. त्यानंतर भौगोलिक विचारधारेचे पुनर्जीवन 16व्या, 17व्या व 18व्या शतकामध्ये झालेलं पाहावयास मिळते. यामध्ये कार्पेंटर, बर्नडे, व्हेरेनियस, कांट यांची नावे घ्यावी लागतील. कांटने 18व्या शतकात भूगोलाला तात्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्याच्या अनुरोधाने कार्ल लिटर इसवी सन 1779 ते इसवी सन 1859 व अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट इसवी सन 1759 ते इसवी सन 1800
1959 या जर्मन विद्वानांनी भूगोलास आधुनिक शास्त्रीय रूप दिले, म्हणून त्यांना आधुनिक भूगोलाचे जनक असे म्हणतात. कुणाला म्हणतात? कार्ल रिटर आणि अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट यांना. म्हणून यांना फाउंडर ऑफ मॉडर्न जॉग्राफी असंही ओळखलं जातं. रिटर यांनी मानवास भूगोल अध्यापनाचा केंद्रबिंदू मांडला. कार्ल रिटर यांनी मानवास भूगोल अध्यापनाचा केंद्रबिंदू मांडला. म्हणजे मानव आहे हा त्याच्या अध्यापनाचा एक केंद्रबिंदू होऊन त्याच्यामध्ये त्यांनी कार्ल रिटरने काय केलं, त्यामध्ये अभ्यास केला आपल्याला सांगता येतो. त्यानंतर विविधतेतील एकत्व प्रदेश अभ्यास या विचारांना त्यांचे महत्व दिले. संपूर्ण जगाचा सुसंगत भूगोल डी एरकुंडे हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. कार्ल रिटर यांच्या ग्रंथाचं नाव आहे डी एरकुंडे, तर अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट यांच्या ग्रंथाचं नाव आहे कॉस्मॉस. यांनीही प्रदेशा अभ्यास व निसर्गाच्या एकत्वाचा पाठपुरावा केला. कार्ल रिटर व हम्बोल्ट नंतर आधुनिक भूगोलाचा संकल्पनात्मक विकास करण्यासाठी रॅडझेल, हेटनर, पॉल, विदा द ला ब्लाश, जीन गॉटन, मॅकिंडर, कार्ल ओ स्पायर, डब्ल्यू.एम. डेव्हिस, रिचर्ड हर्डशॉन यांनीही महत्वाचे योगदान दिलेले आपल्याला पाहावयास मिळते किंवा सांगता येते. म्हणजे ज्यावेळेस कार्ल रिटर यांनी जे आधुनिक भूगोल संकल्पना मांडल्या कार्ल रिटर आणि हम्बोल्टनी, त्यानंतर अनेक विद्वानांनी भूगोलामध्ये आपलं योगदान दिलं, ज्यामध्ये रॅडझेल असतील, हेटनर असेल, पॉल असेल, विदा दी ला ब्लाश असेल, जीन गॉल्टन असेल, मॅकेंडर असेल, कार्ल ओ स्पायर असेल, डब्ल्यू.एम. डेव्हिस असेल, रिचर्ड असतील, हॉटसन असेल, ह्या शास्त्रज्ञांनी सुद्धा भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं योगदान दिलेलं सांगता येतं. भूगोलशास्त्रामध्ये मानवी घटकांचा अभ्यासपणास विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. भूगोलामध्ये मानवी घटकाच्या अनुषंगानं अध्यापनास काय झालेलं आहे, विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ते महत्व कधी प्राप्त झालं? दुसऱ्या महायुद्धानंतर फार महत्व प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं 1938 आणि संपलं 1945 ला. या काळामध्ये या भूगोलाला अत्यंत असं महत्व प्राप्त झालं आपल्याला पाहावयास मिळतं. यामध्ये मानवी घटकासंबंधीचे ज्ञान बरेच वर्णनात्मक होते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धापर्यंत मानवी घटकाचं जे अभ्यास असेल किंवा जे ज्ञान होतं, जे काय संबंध होता, तो कसा होता? वर्णनात्मक होता. फक्त वर्णन करून सांगायचं. पण नंतर ते लेखनाधिकात प्रादेशिकरणावर भर देत होत गेला. घटकांच्या मोजमापाचा अभाव होत गेला. क्वचितच गणितकांची चिकित्सक छाननी होत असेल. आणि 1950 नंतर जलद गतीने होत चाललेली लोकसंख्येची वाढ, औद्योगिकरण, शहरीकरण यामुळे मानवाच्या आर्थिक कार्यांचे स्वरूप कसं झाले? गुंतागुंतीचे बनत चाललेले. पर्यावरणाचा असमतोल ढसळू लागला. मानवाच्या वाढत्या स्वरूप गुंतागुंतीच्या, मानवाच्या वाढत्या गरजा, मानवाच्या शास्त्रीय व तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होऊ लागला. व मानवानं काय केलं? मोठ्या प्रमाणावरती निसर्ग साधनांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करू लागला. आणि त्या वापराच्या मुळे पर्यावरणाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, ज्यामध्ये हवा प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, जमीन प्रदूषण असेल, भूमी उपयोजनातील अधोगती असेल, या सर्व अनेक समस्यांना मानवाने काय केलं? मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण करून घेतलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धापर्यंत मानवाचं जे अभ्यासाचं जो घटक होता, जो भूगोलाचा अभ्यास पद्धत होती, ती फक्त वर्णनात्मक होती. पण 1950 नंतर जे या भूगोलाला जी ज्ञान शाखा जी कशी जलद गतीने काय झाली? गतिमान होत गेली, डायनामिक होत गेली, डायनामिक. आणि या डायनामिक मुळे काय झालं? या भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणावरती मानवानं आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी व तसंच लोकसंख्येची होत असलेली वाढ याचा विचार करून औद्योगिकरण, शहरीकरण
यामुळे मानवाच्या आर्थिक कार्याचे स्वरूप कसं होत गेले, गुंतागुंतीचे होत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण म्हणून मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती निसर्गातील असणाऱ्या, पर्यावरणात असणाऱ्या घटकांचा त्याने काय केलं, आपल्या विकासाबरोबरच या तांत्रिक विकासाबरोबरच काय केलं, आपला विकास साधण्याचा तो काय केला, प्रयत्न केलेला आपल्याला सांगता येतो. या प्रयत्न साधन करत असताना किंवा आपला विकास साधत असताना त्याने काय केलं, पर्यावरणाचा समतोल ढासळू लागलेला दिसून येतो आपल्याला. मानवाने मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण केलं, शहरीकरण केलं, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीकरण केलेलं दिसून येतं. पण याच्याबरोबर काय केलं, त्यांना प्रदूषणाला तोंड दिलेलं आहे. समस्या निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या, ज्यामध्ये हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, भूमी प्रदूषण असेल, भूमिपूजनातील विविध प्रकारच्या अडचणी असतील. या घटकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मानवाला आज तोंड द्यावं लागत आहे. मानवाने एकीकडे प्रगती केलेली दिसून येते, पण दुसरीकडे निसर्गाच्या जर आपण बघितलं सानिध्यामध्ये तर त्यानं काय केलं, आपली अधोगती करून घेतलेली पाहायला मिळते. वरील बदलत्या मानवी समस्यांचा प्रकाश टाकण्याचा भूगोलशास्त्रातील परंपरागत चालत असलेला वर्णनाचा तितकाच उपयोग होत असतो. म्हणजे या वरील जे काही समस्या असतील याच्यावर आपण समस्यावर या प्रकाश टाकण्यासाठी किंवा या समस्येवरती निराकरण करण्यासाठी भूगोलशास्त्राची परंपरागत असलेली जी काही वर्णनाचा तितकासा उपयोग आपल्याला होत नव्हता असं आपल्याला याच्यामध्ये सांगता येतं. याची जाणीव इथल्या भूगोलशास्त्रज्ञाला झाली, इथल्या अभ्यासकर्त्याला झाली. म्हणून 1950 नंतर या भूगोलशास्त्रज्ञांनी किंवा भूगोल अभ्यासकांनी या भूगोलाच्या अध्यापनामध्ये 1950 नंतर आमूलाग्र असा बदल केलेला आपल्याला सांगता येते. ज्यामध्ये मग आकडेवारी असेल, सांख्यिकी पद्धतीचा वापर असेल. या आकडेवारी व सांख्यिकी पद्धतीच्या वापरामधूनच काय केलं, त्यानं भूगोल अध्यापनाला नवीन स्वरूप प्राप्त करून दिलेलं आपल्याला सांगता येतं. मानवी जीवनाच्या समस्या समजून घेणे व त्यातील उकलन करणे व त्यावरील उपाययोजनांचे यश अपयश जाणून घेणे अधिक सुलभ होऊ लागले आणि सांख्यिकीय तंत्राबरोबरच प्रामाणिकताचा वापर करण्यासाठी प्रवृत्ती वाढत गेली. सांख्यिकीय क्रांतीच्या आधारेच भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणावरती नकाशा प्रमाणाचा वापर होऊ लागला आणि या अध्यापनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या तंत्राचा, वेगवेगळ्या घटकांचा, प्रतिमानांचा अभ्यास होऊ लागला आणि भूगोलाचं जी वर्णनात्मकाकडून ते कसं होत गेला, विश्लेषणात्मकाकडे वाटचाल सुरू झाली आणि प्रादेशिक वर्णन पद्धतीस पर्यायाने असा नवविचार 1950 ते 1960 दशकात दृढमूळ झाला आणि तो म्हणजे अभिक्षेत्रीय विश्लेषण होय. म्हणजे एकंदरीत या घटकामध्ये आपण बघितलं की या घटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेलेला आहे. मानवाने काय केलं, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी पहिला तितकासा वर्णनात्मकाचा तितकासा उपयोग होऊ लागला नाही मानवाच्या जीवनामध्ये, मानवाच्या विकासामध्ये, मानवाच्या भूगोलामध्ये. मग त्याने काय करू लागलं, सांख्यिकीय पद्धतीचा आणि आकडे शास्त्राचा वापर करू लागला. या सांख्यिकीय पद्धतीबरोबर त्यांना मॉडेल्स असतील, काही प्रतिमाने असतील, काही सांख्यिकीय तंत्रे असतील, त्याचबरोबर नकाशा प्रमाणाचेही भूगोलामध्ये अध्यापनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो वापर करू लागला आणि त्या वापरामधूनच त्यांनी मग वेगवेगळ्या असणाऱ्या अध्यापन पद्धतीचा वापर करू लागला आणि तिथूनच काय झालं, भूगोलशास्त्राचं स्वरूप हे वर्णनात्मकाकडून विश्लेषणात्मकाकडे गेलं आणि नवविचार 1950 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश वर्णनाचा पद्धतीशी ही नवे विचार भूगोलामध्ये आली आणि 1950 ते 1960 दरम्यान या घटकांचा दृढ असा या घटकामध्ये दृढमूळ असा संचय झाला आणि तिथूनच मग अभिक्षेत्रीय विश्लेषण या भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विशिष्ट किंवा सामाविक झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत या भूगोलाच्या प्रस्तावनेमध्ये अशा प्रकारे आपल्याला ह्या घटकांची माहिती आपल्याला याच्यामध्ये सांगता येत असते. त्यानंतर मानवी घटकांच्या भूपृष्ठीय वितरणामध्ये एक अनियमितता असते, ज्यामध्ये कृषी प्रकार असेल, विशिष्ट वस्त्या असतील, उद्योगधंदे असतील, घटना विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये व विशिष्ट क्षेत्रामध्ये आढळतात. अशा वितरणामुळे भूपृष्ठाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते आणि आधुनिक अभ्यासक अशा स्वरूपाला अभिक्षेत्रीय स्वरूप म्हणतात.
जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगता येईल, कृषीचे प्रकार असेल, आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार बघत असतो. काही भागामध्ये बागायती शेती केली जातात, तर काही भागामध्ये जिऱ्याची शेती कोरडवाहू शेती केली जाते. काही भागामध्ये व्यापारी तत्वावर शेती केली जाते. म्हणजे या ज्या भागामध्ये या प्रकारच्या शेती केली जातात, या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण केलं जातं. त्या भागामध्ये उद्योगधंद्याचं एकीकरण झालेलं असतं, उद्योगधंद्याचं केंद्रीकरण झालेलं असतं. त्या भागालाच एक विशिष्ट असा किंवा एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. त्याला आपण आधुनिक अभ्यासक अशा भूरूपाला आपण काय म्हणतो, अभ्यासक्षेत्रीय प्रारूप असं म्हणत असतात. उदाहरण तुम्हाला सांगता येईल, मँचेस्टर हे लंडन मधील एक शहर आहे, ब्रिटन मधील. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कापड गिरण्या होत्या. त्या कापड गिरण्याच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना आपल्या भारताची मँचेस्टर आपण मुंबईला म्हणतो, महाराष्ट्रातील मँचेस्टर आपण इचलकरंजीला म्हणतो. म्हणजे कशामुळं की या प्रदेशामध्ये एक विशिष्ट असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कशामुळं, या कापड गिरण्यामुळं, इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या सुती कापड वस्त्र उद्योगामुळं. म्हणून या भागाला आपण, त्या शहराला आपण मँचेस्टर असं नाव दिलेलं आपल्याला पाहू शकतो. आपल्याला आणखीन एक उदाहरण देता येईल, यवतमाळ जिल्ह्याचं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापसाचं उत्पादन केलं जातं. म्हणून आपण यवतमाळ जिल्ह्याला पांढरा कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखलं जात असतं. तसंच आपण नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत्र्याचं उत्पादन होत असतं. म्हणून नागपूरला आपण ऑरेंज सिटी असं म्हणत असतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखाने आहेत, म्हणून आपण साखर कारखाना जिल्हा म्हणून आपण ओळखत असतो पश्चिम महाराष्ट्राला, नगर जिल्ह्याला. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या विभागामध्ये, ज्या प्रदेशामध्ये तिथल्या असणाऱ्या स्थानिक घटकापासून निर्माण होणारे जे काही उद्योगधंदे उभारले असतात, तिथल्या काही कृषी प्रकार निर्माण झालेले असतात, तिथे काही उद्योगधंदे निर्माण झाले असतात, तिथे काही विशिष्ट प्रकारच्या वस्त्या निर्माण झाल्या असतात. त्या वस्त्या या नव अभ्यासक त्याला आपण प्रादेशिक प्रारूप असं म्हणत असतात. मग पृथ्वीच्या पाठीवरती अशा वितरणांचा, त्यांच्या मांडणींचा व त्यामागील नियतेचा अभ्यास, प्रमाणबद्धतेचा म्हणजेच अभ्यासक्षेत्रीय प्रारूपांचा शोध घेणे व त्याचे विश्लेषण करणे हे कार्य भूगोल अभ्यासक महत्वाचे मानतात. म्हणजे पृथ्वी पाठीवर आता हे कुठं कुठे आहेत याचा शोध घेणे, या शोधून त्याचा अभ्यास करणे, त्याच्या वितरणाचा अभ्यास करणे, त्या मागतील नियमितेचा अभ्यास करणे, ह्या या ठिकाणीच का स्थापन झालेले आहेत. या ठिकाणीच या उद्योगधंद्याचा भरभराट का झालेली आहे. या ठिकाणीच या वस्त्या का निर्माण झालेल्या आहेत. या मागचं भौगोलिक कारण शोधण्याचं काम जे कोण करत असेल, तिथले भूगोलकार करत असतात. आणि त्यामधूनच मग अभ्यासक्षेत्रीय प्रारूपाचा शोध घेत असतात. विद्यार्थी मित्र, सांगायचं म्हणजे आपलं छोटं नागपूरचा पठार आहे. छोट्या नागपूरच्या पठार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्ती मिळत असते. ज्या ठिकाणी दगडकोळसा असेल, लोखंड असेल, लोखनिज असेल, हे सर्व घटक त्या ठिकाणी मिळत असल्या कारणानं तो भाग कसा आहे, एक प्रादेशिक प्रारूप म्हणून ओळखला जात असतो. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कृषी केली जाते, सुपीक जमीन निर्माण झालेली आहे, म्हणून तो एक प्रादेशिक प्रारूपाचा प्रदेश म्हणून ओळखला जात असतो. आसाम राज्य असेल, सिक्कीम राज्य असेल, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चहाची मळे आपल्याला पाहून येतात. कारण त्या भागामध्ये असणारं वातावरण, त्या भागामध्ये असणारं त्या चहाच्या मळ्यासाठी असणारं क्लायमेट, हवामान, म्हणून तो एक आहे प्रादेशिक प्रारूपाचा भाग आपल्याला सांगता येतो. दक्षिण भारतामध्ये जर बघितलं आपण, केरळ असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, यांच्या राज्याच्या सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये कॉफीचे उत्पादन असेल, मसाल्याचे उत्पादन असेल किंवा चहाच्या मळ्याचे उत्पादन असेल, मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कारण त्या भागामध्ये असणारं हवामान असेल, त्या भागामधले असलेली जमीन, त्या भागामध्ये असणारं कृषी, हे सर्व प्रादेशिक अभिक्षेत्रीय आहे किंवा अभिक्षेत्रीय प्रारूप आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. अशा प्रकारचा अभ्यास इथले प्रादेशिक प्रारूप किंवा भूगोलकार करत असतात. त्यानंतर अभिक्षेत्रीय विश्लेषणाबरोबरच 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संस्था विश्लेषण व वर्तणूक पद्धत दृढमूळ होऊ लागलेली आहे. म्हणजे अभिक्षेत्रीय विश्लेषणाबरोबर 20व्या शतकामध्ये संस्था विश्लेषण, सिस्टम अनालिसिस व वर्तणूक पद्धत, बिहेवियर अप्रोच दृढमूळ होऊ लागलेले आहेत.
म्हणजे गेल्या 2 दशकात संदेशवहन क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात भौगोलिक माहिती उपलब्ध होऊ लागलेली आहे. ही माहिती इतकी प्रचंड आहे की तिला माहितीचा स्फोट असं म्हटले जाते. म्हणजे भौगोलिक माहिती संदेशवहन जे आपल्याकडे आलेले मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट आलं, त्यानंतर आपल्याकडे मोबाईल आला, आपण इथं बसून गुगलवरती सर्च करतो लगेच. तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल, अमेरिका राष्ट्राची असेल, कॅनडाची असेल, उत्तरांचलची असेल, आपल्या भारतामधली किंवा आपल्या जगातील कुठल्याही देशाची, कुठल्याही देशातील असणाऱ्या राज्याची, राज्यातील असणाऱ्या जिल्ह्याची, जिल्ह्यात असणाऱ्या तालुक्याची, तालुक्यात असणाऱ्या गावाची आपल्याला माहिती एका क्लिकवरती, एका टचवरती आपल्याला लगेच कसं होते, गुगल सर्च वरून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळत असते. आणि ह्याच्या माहितीला आपण काय म्हणतो, माहितीचा विस्फोट असं म्हणत असतो. या माहितीचे वर्गीकरण व विश्लेषणासाठी स्वतंत्र असं प्रणालीची गरज निर्माण होऊ लागली. त्यातूनच भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, या विषयाचा किंवा या घटकाचा विकास झाला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही कुठेही राहा, कुठेही काम करा, कुठेही तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला या GIS मधून तुम्हाला एका क्लिकवरती कुठलीही माहिती तुम्हाला लगेच एका 2 मिनिटांमध्ये, तुम्हाला एका सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या नेटवरती अवेलेबल होत असते, तुमच्या कॉम्प्युटरवरती, तुमच्या मोबाईलवरती मिळत असते. याच्यातूनच काय झालं, मोठ्या प्रमाणावरती अशा या भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास झाला. आणि यातूनच आपल्या हवामानशास्त्राचा विकास होत चाललेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण व जीवावरण हे आपल्याला सांगता येतात. शिलावरणाचा अभ्यास आपण भूशास्त्रामध्ये करतो. शिलावरण म्हणजे भूपृष्ठ. वातावरणाचा अभ्यास आपण हवामानशास्त्रामध्ये करत असतो. हवामानशास्त्राचा अनुषंगाने आपण वातावरणाचा अभ्यास आपण हवामानशास्त्रामध्ये करत असतो. जलावरणाचा अभ्यास आपण सागर विज्ञानाच्या अनुषंगाने करत असतो. आणि जीवावरणाचा अभ्यास आपण जैविक भूगोलाच्या अनुषंगाने आपण करत असतो. म्हणजे एकंदरीत प्राकृतिक भूगोलात शिलावरणाच्या संदर्भाने भूशास्त्र, वातावरणाच्या संदर्भाने हवामानशास्त्र, जलावरणाच्या संदर्भाने सागर विज्ञान व जलावरणाच्या संदर्भाने आपण जैविक भूगोल या शाखा विकसित होत गेलेल्या आहेत आपल्याला सांगता येत असतात. म्हणजे हे प्राकृतिक भूगोलाच्या शाखा अशा प्रकारे आपल्याला सांगता येतात. ज्याप्रमाणे भूगोलाच्या 2 मुख्य शाखा आहेत, मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये भूशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल, पर्यावरण या घटकांचा अभ्यास केला जात असतो. तर मानवी भूगोलामध्ये आर्थिक भूगोल असेल, वाहतूक भूगोल असेल, ऐतिहासिक भूगोल असेल, आर्थिक भूगोल असेल, राजकीय भूगोल असेल, याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत असतो मानवी भूगोलामध्ये. तर प्राकृतिक घटकाच्या अनुषंगाने आपण प्राकृतिक भूगोलामध्ये आपण अभ्यास करत असतो. मग हवामान शास्त्र हा एक प्राकृतिक भूगोलाची एक महत्वपूर्ण शाखा असून मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून या शाखेस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणजे हवामानशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची एक महत्वपूर्ण शाखा आहे आणि या शाखेला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आपल्याला सांगता येते. नैसर्गिक घटक, भूपृष्ठ, जलाशय, हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणी या घटकाचा समावेश या मध्ये होत असतो. या सर्वात हवामान अत्यंत महत्वाचा घटक आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? हवामान. हवामानशास्त्रामध्ये हवेच्या संदर्भाने अभ्यास केला जात असतो. हवामानाचा हा अत्यंत महत्वाचा असून त्यामध्ये वातावरणाच्या अनुषंगाने यामध्ये अभ्यास महत्वाचा आहे. ज्यामध्ये मानव विकसित किंवा मानवाने विकसित केलेल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या आधारे आपण हवामानाचा अभ्यास केला जात असतो किंवा हवामानाचा असणाऱ्या किंवा हवेचा अभ्यास केला जात असतो. यामध्ये या हवामानाचा सुद्धा मानवाच्या वंशावर
मानवाच्या शरीरावर, मानवाच्या उंचीवरती, मानवाच्या रंगावरती, मानवाच्या शारीरिक ठेवण्यावरती या हवामानाचा परिणाम झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर मानवाच्या आहारावर, पोषाखावर, घरावरती आणि एकूणच मानवाच्या सामान्य जीवन पद्धतीवरती सुद्धा या हवामानाचीच मदत मिळत असते. मानवाची शारीरिक शक्ती व मानसिक उत्साह वाढवण्यास व कमी होण्यास हवामानाचेच स्वरूप कारणीभूत ठरत असते. म्हणजे एकंदरीत मानवाच्या जीवन पद्धतीवरती, मानवाच्या शरीर पद्धतीवरती, मानवाच्या आहारावरती, मानवाच्या पोशाखावरती, मानवाच्या घरावरती, एकंदरीत या जीवन किंवा मानवाच्या शारीरिक शक्तीवरती, मानवाच्या मानसिकतेवरती या हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अशा प्रकारचा हवामान हे मानवाच्या जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं आपल्याला आहे, महत्वाचं आहे आपल्याला सांगता येतं. या प्रकारचा आपण अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये करणार आहोत. त्यानंतर हवामानामध्येच मानवाच्या व्यवसाय निवडीवर प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर हवामान हा अनुकूलतेच्या आधारेच मानव काय करतो, आपलं निवासस्थान, आपलं उद्योगधंदे तो या हवामानाच्याच अनुकूलतेवर तो निवडत असतो. अशा प्रकारचा आपला हवामानाचा अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये केला जात असतो. याच्यानंतर आपण हवामानशास्त्राची व्याख्या